विविध मुद्द्यांनी गाजली आमदार गजानन लवटे यांनी घेतलेली नगर परिषद आढावा बैठक. रस्त्यांतील खड्डे, पाणी पथदिवे, आठवडी बाजारातील कर आकारणी आणि शहानूर नदी स्वच्छतेचा मुद्दा बैठकीत गाजला. आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे. चला तर पाहूयात नगर परिषदची आढावा बैठकची बातमी. सन 2011 पूर्वीपासून अतिक्रमण करून वास्तव्यास असलेल्या पात्र नागरिकांना नियमानुसार अतिक्रमण नियमाकुलीर करून दिलासा देण्यासाठी आमदार गजानन लवटे यांनी 12 ऑगस्ट रोजी अंजनगाव सुर्जी नगर परिषदेत विशेष आढावा बैठक घेतली. नगर परिषदेच्या स्वर्गीय सुरेश भावे सभागृहात झालेल्या या बैठकीत शहरातील विविध प्रलंबित विकासकामांचा आढावा घेताना अनेक प्रश्नांवर प्रशासनाला जाब विचारण्यात आला. सन 2011 पूर्वीच्या पात्र अतिक्रमणधारकांची प्रकरणे नियमानुसार निकाली काढून नियमाकुलीकरणाची प्रक्रिया 31 डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले. संबंधित विभागांनी समन्वयाने प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावावीत अशा सूचना आमदार लवटे यांनी दिल्या. दरम्यान शहरातील रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे बैठकीत चर्चेचा प्रमुख विषय ठरले. रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे वाहनचालक, पादचारी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. नगराध्यक्षांच्या घरासमोरील रस्त्यावरील खड्डेही तातडीने दुजविण्याच्या सूचना करण्यात आल्या. पाणी आणि पथदिव्यांच्या समस्येवरही चर्चा. शहरातील पाणी पुरवठा आणि पथदिव्यांच्या समस्येवरही बैठकीत जोरदार चर्चा झाली. नादुरुस्त व बंद पथदिवे तातडीने दुरुस्त करावेत, तसेच नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करण्यात आली. आठवडी बाजारातील दुकानदारांवरील कर आकारणीचा मुद्दा. आठवडी बाजारातील दुकानदारांवर करण्यात येणारी कर आकारणी बंद करावी अशी मागणी दुकानदार विजय गोलाईत यांनी बैठकीत आमदार गजानन लवटे आणि मुख्याधिकारी विजय लोखरे यांच्यासमोर मांडली. आठवडी बाजारातील दुकानदारांवर लावण्यात येणाऱ्या कर आकारणीबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका घ्यावी आणि दुकानदारांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. शहानूर नदी स्वच्छतेचा मुद्दा गाजला. शहानूर नदी स्वच्छतेचा मुद्दाही चांगलाच गाजला. लोकजागर आणि लोकसहभागातून नदी स्वच्छतेचं काम करण्यात आलं असताना नगर परिषदेने सुमारे 13 लाख रुपयांचं बिल काढल्याचा मुद्दा नगरसेवक आशिष अन्सारी यांनी बैठकीत उपस्थित केला. या खर्चाचा प्रत्यक्ष तपशील, कामाची व्याप्ती आणि आर्थिक हिशोब पारदर्शकपणे जनतेसमोर मांडण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. बैठकीत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजना यांसह घरकुल योजनांपासून वंचित नागरिकांना लाभ मिळवून देण्याबाबतही चर्चा झाली. शहरातील 594 दिव्यांग नागरिकांच्या प्रश्नावर चर्चा करून पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा आणि उपलब्ध निधीचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. शिवसृष्टीसाठी 91 लाखांचा निधी. अंजनगाव सुर्जी येथे छत्रपती शिवाजी महाराज सृष्टीसाठी 91 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून पंचायत समितीच्या आवारात शिवस्मारक उभारण्यात येणार असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. शहरातील विविध विकासकामांना गती देण्याच्या सूचना आमदार लवटे यांनी यावेळी केल्या. नगराध्यक्षांसह काही नगरसेवकांची अनुपस्थिती चर्चेचा विषय. या विशेष आढावा बैठकीला नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच काँग्रेस, शिंदे सेना आणि भाजपच्या काही नगरसेवकांची अनुपस्थिती शहरात चर्चेचा विषय ठरली. अतिक्रमण नियमाकुलीकरणापासून शहरातील रस्ते, पाणी प्रश्न, पथदिवे, आठवडी बाजारातील कर आकारणी आणि शहानूर नदी स्वच्छतेच्या बिलापर्यंत विविध प्रश्नांवर झालेल्या चर्चेत या बैठकीनंतर आता प्रशासनाकडून प्रत्यक्ष किती वेगाने कार्यवाही होते याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे. जनता दरबारात नगराध्यक्षांवर आमदारांची अप्रत्यक्ष टीका. दरम्यान शहरातील काही विकासकामांमध्ये नगराध्यक्षांकडून अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप नगरसेवकांनी उपस्थित केला. त्यावर आमदार गजानन लवटे यांनी आमदार निधीतून प्रस्तावित केलेली कामे कशी रोखण्यात आली होती आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून ती कामे पूर्ववत मंजूर कशी करून घेतल्या गेली याची माहिती जनता दरबारात दिली. निवडणुकीच्या वेळी विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्यांनी शहराचा किती विकास केला हे शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांतून जनतेला दिसत आहे अशी खोचक टीका आमदार लवटे यांनी केली. तसेच माझ्याबद्दल एवढी पोटदुखी का असा सवाल करत त्यांनी नगराध्यक्षांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. बैठकीनंतर सन 2011 पूर्वीचे अतिक्रमण नियमाकुलीकरण करणे, शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, पथदिवे, आठवडी बाजारातील कर आकारणी, शहानूर नदी स्वच्छता, घरकुल योजना, दिव्यांग नागरिकांचे प्रश्न आणि शहरातील विविध विकासकामांबाबत प्रशासनाकडून प्रत्यक्ष किती वेगाने कार्यवाही होते याकडे आता अंजनगाव सुर्जीकरांचं लक्ष लागलं आहे. बैठकीला मुख्याधिकारी विजय लोखरे, उपमुख्याधिकारी गोविंद त्रिपुरारी, प्रशासकीय अधिकारी सुनील उमक, आरोग्य निरीक्षक मिलिंद वानखडे, उबाठा गटनेता सुयोग खाडे, आरोग्य सभापती प्रवीण नेमाडे, बांधकाम सभापती नईम बेग, नगरसेवक आशिष अन्सारी, गजानन विजयकर, अविनाश ठेंगे, रुपाली देवगिरे, मोहम्मद रिहान, स्वीकृत नगरसेवक पंकज मोदी, श्रीकांत जुनघरे, मोहम्मद राजा, पूनम सूरज येऊल, सीमा गजानन विजयकर, आरिफ मौलाना, उबाठा शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेंद्र दिप्ते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विकास येवले, शहराध्यक्ष राजू अकोटकर, तालुकाध्यक्ष कपिल देशमुख यांच्यासह नगरसेवक, सभापती, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी चीफ ब्युरो मनोज मेळे.